नमस्कार, मी भीमराव कडाडे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान आहे. नेमका जनता कौल कोणाला देते? अजित पवार यांच्या निधनाची सहानुभूतीची लाट ही ओसरली का राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण निवडून येत आहेत? म्हणजे पुण्याची जिल्हा परिषद जी आहे पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात जाते का भाजपच्या ताब्यात जाते? म्हणजे भारतीय जनता पक्षानं सुद्धा या ठिकाणी फार जोर लावलेला होता. देवेंद्र फडणवीसांच्या 20 सभा होत्या, परंतु त्या अचानक अजित पवारांच्या निधनामुळे त्या रद्द झालेल्या आहेत. तर नेमकं आता जनता कौल कोणाला देते याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आहे. चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी झालेल्या आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. त्यातच बघा, महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झाल्या, प्रचार झाला, आज त्याचं मतदान आहे. उर्वरित ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत त्या कोर्टाच्या कचाट्यामध्ये अडकून बसलेल्या आहेत. म्हणजे त्यांचा सुद्धा निकाल थोड्या दिवसातच लागेल आणि त्या सुद्धा निवडणुका होतील. आता या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर प्रचाराचा धडाका सुरू झाला होता. त्यातच अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं असं सांगितलं गेलं. त्याची हळहळ ही महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली गेली की अजित पवारांच्या निधनाची, आणि काहीसा प्रचार सुद्धा थंडावला होता. आता इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती आहे की 2 गट आमने सामने आहेत. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही आमने सामने आहेत. यामध्ये दोन्ही गटांकडून जोरदार असा प्रचार सुरू झाला, जोरदार प्रचार केलाय दोन्ही गटांनी. पण आता मतदार नेमकं कोणाला मतदान देतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणजे मतदार राजाने नेमकं काय केलंय, कोणाच्या बाजूने कौल द्यायचं ठरवलंय मतदार राजाने, आता हे सुद्धा आपल्याला 9 तारखेला कळणार आहे. 9 तारखेला मतमोजणी याची. परंतु इंदापूर तालुक्यातली निवडणूक ही थोडी वेगळी निवडणूक झाली मित्रांनो. म्हणजे कधी नव्हे असं हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकत्र आले, आणि हे दोघं एकत्र आल्यामुळं जनता मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाली होती. नाराज लोकांची संख्या ही फार वाढलेली होती, हे सुद्धा आपण बघितलं असेल. हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्या एकत्र येण्यानं जे तिकिटासाठी उत्सुक होते, ज्यांना वाटत होते की आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, अशी लोक सगळी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाकडे गेली आणि तिथं त्यांना तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि तसं झालं सुद्धा की तिथंच हे जे दोन्ही राष्ट्रवादीचे जे लोक होते ह्या सगळ्यांना तिथं तिकीट मिळालं. जसं विलास वाघमोडे असतील, वाडापुरी गटामध्ये पूर्वी राष्ट्रवादीचा पंचायत समिती सदस्य असणारी व्यक्ती आज जिल्हा परिषदेला उभी राहिली. असंच सगळ्या जे 8 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत, 8 इंदापूर तालुक्यामध्ये, त्या 8ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचीच लोक उभे राहिले. म्हणजे ते राष्ट्रवादीचेच भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन तिथं उभं राहिलेले आपल्याला दिसते. तर राष्ट्रवादी हे फाटाफूट झाली, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, हे सुद्धा आपल्याला दिसते. आणि तेच लोक आता तिथं जाऊन टप झालेले आहेत. म्हणजे निवडणूक सहजासहजी कुठल्याही पक्षाला सोपी राहिलेली नाही असं काहीसं दिसतंय. परंतु अजित पवार यांची जर सहानुभूती या सगळ्या उमेदवारांना जर मिळाली तर मात्र अजित पवारांचंच पारडं जड होईल. म्हणजे अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे या राष्ट्रवादीचीच लोक निवडून येतील अजित पवारांची सहानुभूती मिळाल्यानंतर. खरं पाहता हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे एकत्र आल्यामुळं प्रचंड अशी कमालीची नाराजी लोकांमध्ये पसरली गेली, अस्वस्थता पसरली गेली की बाबा लोकांनी ह्या दोघांनी एकत्र यायला नव्हतं पाहिजे. आज आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो, एकमेकाच्या विरोधात भांडलो, या नेत्यांसाठी नको नको ते केलं, आणि आज जर हेच लोक जर एकत्र येत असतील तर नेमकं मग आम्ही करायचं काय?
आम्ही मतदार म्हणून मतदारांनी किंवा कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांना नेमकं करायचं काय? कट्टर विरोधक जर एकत्र येत असतील आणि एकत्र निवडणुका लढवत असतील तर आम्ही जे डोळे लावून बसलो होतो की बाबा आम्हाला तिकीट मिळेल तर आमचं काय, असं म्हणून लोक आता नाराज व्हायला लागलेले आहेत, नाराज झालेले आहेत आणि प्रचंड अशी नाराज लोक झालेली आहेत. तर नेमका नाराजीचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसतोय का? अजित पवार यांच्या निधनानं जी सहानुभूतीची लाट तयार झाली त्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला होतोय. मग जर फायदा नाही झाला, लोकांची जर नाराजगी भाजपच्या पत्त्यावर पडली तर भारतीय जनता पक्षाची सुद्धा लोक निवडून येतील असं सुद्धा आपल्याला चित्र दिसतंय. म्हणजे भाजप सुद्धा तालुक्यामध्ये चांगलं स्ट्रॉंग झालंय असंच म्हणता येईल. एकटा प्रवीण माने होते, त्यानंतर प्रदीप गारटकर जाऊन मिळालेले आहेत. गारटकर जाऊन मिळाल्यानं भाजपची अजूनच ताकद वाढली गेलेली आहे. म्हणजे भाजपची ताकद ही प्रचंड तालुक्यामध्ये वाढलेली आहे. म्हणजे कधी नव्हे असे, म्हणजे भाजपची ताकद या तालुक्यामध्ये नव्हती, परंतु हे दोन नेते एकत्र आल्यामुळं भाजप इंदापूर तालुक्यामध्ये मोठं झालं. म्हणजे बिगवण गट असेल, पळसदेव गट असेल, वडापुरी असेल, नेमगाव केतकी, वालचंद नगर असेल, लासूर्ण असेल, काटी असेल, बावडा असेल, असे 8 गट आहेत. 8ही गटामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असे सक्षम उभे राहिलेले आहेत. जसं वाटत होतं की आपल्याला वन साइड निवडणूक होईल, एका बाजूनी सगळी निवडणूक झुकताना आपल्याला दिसेल, परंतु असं होताना काही दिसत नाही. ही निवडणूक मात्र काटेची टक्कर अशीच दिसते. म्हणजे यामध्ये येणाऱ्या गावागावांमध्ये सुद्धा जे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांचे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते सुद्धा काहीशे नाराज आहेत, कमालीचे नाराज आहेत की बाबा आपण आज ह्या लोकांसाठी एवढं पळपळ पळालो आणि हीच लोक जर अशा पद्धतीने एकत्र येत असतील तर मग आपण कशासाठी ह्या लोकांसाठी पळालो, अशा सुद्धा लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. परंतु ही निवडणूक मात्र राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांना सोपी राहिली नाही, हेही तितकंच खरं आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.